अय सोपान, तुला कितींदा सांगितलंय माझ्या दारात गाडी लावायची नाही म्हणून. चार दिवशी गाडी काढ इथनं. अरे अरविंद 2 मिनिटात जाणार आहे, असून दे की जरा इथं. ए तसलं काय मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता गाडी काढ. बरं ठीक आहे, थांब काढतो. ए कुणीकडे निघालायस? अहो कोणीकडे म्हणजे शाळेला चाललोय. अरे मग यांच्या गाडीत कुठं चाललायस? अहो तसं नाही काका, आम्ही पण तिकडे चाललेलो. मग म्हटलं बस जाण्यापेक्षा आम्ही सोडतो याला. लिटल बॉय, तू किती दानशुराची माहित आहे मला. आणि तू काय माझं तोंड बघायला लागलाय? बसचा पास काय मी कंडक्टरला फिरवाय काढलेला नाही. आता जातोच काहीच नाही का? देऊ एक. जातो. अहो काका, बोल की काय झालं? अहो काय झालं म्हणजे अकरा नांगर मोकळं झालं तुमच्यासाठी. म्हणजे अहो म्हणजे आता सोपन काका वारलं, आता तेच नाही राहिलं, तुमच्या दारात गाडी कोण लावणार आहे आता? मी तर म्हणते त्यांचं रान बिन गाडी बिड घ्या सगळं तुमच्या नाव करून. घराला आग लागेल नाही तर आला पेट्रोल टाकायला. एक लक्षात ठेव, किती झालं तर तो माझा भाऊ होता आणि तिची पोरं ही माझ्या पोरागत आहे. अहो काका मला तसं म्हणायचं नव्हतं. लिटल बॉय, आता तू इथनं हलतोयस का तुला हलवू? काय रे बाळा, बराच नव्हता? हा काका बरं आहे. तुला काय पण लागून दे, बिनधास्त सांग. तुझी जबाबदारी आता माझी आहे. माझ्या पोरागत आहेस बाळा तू. हा काका थँक्यू. आता मला थँक्यू म्हणणार तू? हा तसं नाही काका, ऍक्सिडेंट मध्ये पप्पा वारल्यापासून तुम्ही लई मदत केलाय आम्हाला. पण आता सगळं ठीक झाले. पप्पांच्या टर्म इन्शुरन्सच्या क्लेमचे पैसे आज सकाळीच मम्मीच्या खात्यावर जमा झाले. मग आता पप्पांच्या नावावरचं लोन EMI ते सगळं भरणार आणि तिकडनं आल्या पैशाच्या मदतीनं घर खर्च पण आता एकदम निवांत चालणार. अरे होय रे, मी विचारणारच होतो, टर्म इन्शुरन्स कितीला बसतोय? अहो काका, फक्त 595 रुपये पर मंथचा प्रीमियम भरून आपल्याला 1 करोड पर्यंत कव्हरेज भेटतोय आणि वरने यांच्या प्रीमियम वर लाईफ टाइम 3.5% एवढा डिस्काउंट पण भेटतोय. ते ठीक आहे, पण आपण विश्वास ठेवू शकतो का याच्यावर? अहो 100% विश्वास ठेवू शकतोय काका, कारण आतापर्यंत यांचा 99.7% एवढा क्लेम सेटलमेंट रेशो आहे आणि याच्यामुळे क्लेम्स इझिली प्रोसेस होतात आणि आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्याला एक फायनान्शियल सपोर्ट मिळून जातो. अरे हे तर एक नंबर आहे. आणि आता त्याच्यामध्ये नवीन बेनिफिट सुद्धा ऍड झाल्यात. म्हणजे पहिला फ्री ऑफ कॉस्ट बेनिफिट हे 40 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींसाठी अवेलेबल होतं, पण आता तेच 30 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींसाठी सुद्धा अवेलेबल झाले. आणि CIDR बेनिफिट पण 20 वर्षापासून वाढवून 30 वर्ष करण्यात आले. म्हणजे पहिल्याच्या कम्पॅरिझन मध्ये लॉंगर प्रोटेक्शन भेटणार. ते सगळं ठीक आहे, पण कुठनं घेतला होता हे प्लॅन? ते आपला कार्तिक नाही होय, ते पण घरात एकटच कमवतोय. त्या बिचाराला पण आपण हे सांगितलं असतं ना. अहो होय काका, नक्की सांगा त्यांना. मी आपल्या बाळामध्ये त्याची लिंक शेअर केल्या. त्यांना सांगा त्या लिंकवर क्लिक करा, मग सगळे डिटेल्स चेक करून त्यांना जो हवाय तो प्लॅन परचेस करा. काय पण म्हण, सोपांना हुशारी दाखवली. होय काका, तुम्हाला माहिती आहे तरी पप्पा सारखं म्हणायचं की काका भले आपल्याला बोलत असेल, पण तू बघ जेव्हा पण आपला वाईट प्रसंग येईल ना, तर सगळ्यात पहिला काकाच आपल्या मदतीला येणार. पप्पा एकदम बरोबर बोलत होते.